नमस्ते दर्शक हो. चला इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघायला. हे इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण जाणार आहोत मँचेस्टरमध्ये. मँचेस्टर हे पण इंग्लंडमधलं अत्यंत सुंदर आणि छान शहर आहे. इथे खूप काही बघण्यासारखं आहे. ते आजच्या चलचित्रामध्ये आपण बघणार आहोत. तर आता जाऊयात मँचेस्टरला. आम्ही मॅप लावून बस पकडलेली आहे. 36 नंबरची बस बोल्टनवरून मँचेस्टरला जाते. इथे असंच मॅपवरती आपलं लोकेशन टाकायचं. मार्गामध्ये येणाऱ्या बसचे क्रमांक, त्यानंतर त्यांच्या वेळा, सर्व काही दाखवतं. कुठून चालत जावं लागेल, कोणती बस पकडावी लागेल, बसच्या वेळा, नियमित वेळेला बस सुरू होतात, कुठेही आपल्याला डिले होत नाही. अशा प्रकारची बस पकडून आम्ही आता मँचेस्टरला जात आहोत. मँचेस्टरमध्ये उतरल्यावर भेटू. आता आम्ही मँचेस्टर इथे येऊन उतरलो आहोत आणि इथलं पहिलं ठिकाण टाउन हॉल बघायला निघालेलो आहोत. आमच्या मागच्या बाजूला टाउन हॉलला जायला मार्ग आहे, तिकडे आम्ही निघालो आहोत. आता आम्हाला जुन्या मँचेस्टरचं दर्शन व्हायला आरंभ झालेला आहे. आपण जसं आतापर्यंत इंग्लंडमध्ये अनेक शहरं बघितली आणि प्रत्येक शहरामध्ये जुन्या इमारती बघितल्या, तशाच जुन्या इमारती आम्हाला ह्या भागामध्ये दिसत आहेत. याच्या समोर जर आपण डावीकडे बघितलं तर आम्हाला आधुनिक मँचेस्टर, नवीन बिल्डिंग्स पण दिसत आहेत. पण जुन्या इमारतींकडे आम्ही निघालेलो आहोत. म्हणजेच इथला टाउन हॉल जो आपल्याला बघायचा आहे तो ह्या दिशेला आहे. इकडे आपल्याला आता जायचं आहे. आता ही जी आपल्याला समोर दिसते ही किंग स्ट्रीट इमारत आहे. प्राचीन किंवा ऐतिहासिक इमारत आहे आणि त्याच्या उजव्या हाताला एक इमारत आहे. अशा प्राचीन इमारती आपल्याला अनेक या मँचेस्टरमध्ये बघायला मिळतात. मँचेस्टरमध्ये अजूनही आपल्याला मार्गावरून धावणाऱ्या ट्राम्स बघायला मिळतात. आत्ता समोर तुम्हाला जी दिसती ही ट्राम चाललेली आहे. 1, 2, 3 डबे आहेत या ट्रामला आणि अशा ट्राम्स सगळीकडे आपल्याला मँचेस्टरमधून धावताना दिसतात. माझ्या इथे समोर तुम्हाला दाखवतो. इथे एक ट्रामचा मार्ग आहे. तिथे समोर एक ट्रामचा मार्ग आहे. त्या चौकातनं आत्ता आपण एक ट्राम जाताना बघितली. अशा ट्राम अजूनही इथे आहेत. हे समोर ट्रामचं स्टेशन आहे. आता मी तुम्हाला जो ट्रामचा मार्ग दाखवला त्याच्या समोरच आम्हाला एक मॉन्युमेंट बनवलेलं बघायला मिळालं. अशी सैनिकांच्या स्मरणार्थ बनवलेली अनेक मॉन्युमेंट आपल्याला इथे बघायला मिळतात. अशी अनेक मॉन्युमेंट इथे आहेत. आता इथे जोरदार पाऊस आलेला आहे. इकडे इंग्लंडमध्ये कधीही पाऊस येत असतो, कधीही ऊन येतं आणि गार वारं तर कायम लागत असतं. आता अचानक जोरात पाऊस आलेला आहे, त्यामुळे आम्ही एका निवाऱ्याच्या ठिकाणी थांबलेलो आहोत. ट्राम स्टेशनच्या समोरच आम्ही थांबलेलो आहोत. इंग्लंडमधला मुसळधार पाऊस मी तुम्हाला दाखवतो आहे. आता आपण थोड्या वेळापूर्वी जे हे मॉन्युमेंट बघितलं होतं, या मॉन्युमेंटच्या समोर लिहिलेलं आहे, वी विल रिमेंबर देम. टाउन हॉल परिसरातील आणखी एक जुनी इमारत मी आता तुम्हाला दाखवतो आहे. प्रचंड पाऊस पडतो आहे. छत्रीच्या आतमध्ये कॅमेरा धरून मी शूट करत आहे. हा संपूर्ण टाउन हॉल परिसर आहे. त्याच टाउन हॉल परिसरामध्ये मी आणखी थोडा पुढे आलेलो आहे. प्रचंड पाऊस पडतो आहे. आता आपल्याला समोर जो दिसतो आहे तो यांचा टाउन हॉल आहे. मी पावसामध्ये छायाचित्रण करत आहे, त्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या ही विनंती आहे. आता आपण जो पटलावर बघत आहात हा इथला टाउन हॉल आहे. या परिसराचं सध्या जरा नूतनीकरण चालू आहे, त्यामुळे इथे मार्ग बंद केलेले आहेत. वरती तुम्ही बघू शकता घड्याळ लावलेली आहेत. पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे मला आत्ता ह्या परिसरामध्ये यायला मिळालं. पटापटा म्हणजे थोड्या थोड्या वेळात पाऊस थांबतोय आणि परत परत येतोय, अशी इथली परिस्थिती आहे. या टाउन हॉलच्या समोरच्या बाजूला ही एक जुनी इमारत दिसते आहे. ऐतिहासिक इमारत आहे आणि अशाच ऐतिहासिक इमारती मँचेस्टरच्या मध्यभागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आम्ही आत्ता मँचेस्टरच्या एकदम मध्यभागी आहोत आणि आत्ता मी जो तुम्हाला दाखवला तो उजव्या बाजूला असलेला टाउन हॉल. हे समोर एक मॉन्युमेंट काहीतरी केले. 3 पुतळे आम्हाला इथे दिसत आहेत. ह्या सगळ्या परिसराचं नूतनीकरण चालू आहे आणि वरती असलेला टाउन हॉल. आम्ही दोघात मिळून एक छत्री आणलेली आहे. पूजाला मी एका निवाऱ्याच्या ठिकाणी थांबवून मी पुढे आलेलो होतो शूटिंग करायला. देवाच्या कृपेने जर असंच वातावरण राहिलं आणि पाऊस थांबलेला राहिला तर आम्हाला पुढचं छानपैकी शूटिंग करून तुम्हाला दाखवता येईल. आता मी परत पूजाला घ्यायला चाललोय. मग असे आपण हे मॉन्युमेंट बघितलं होतं. या बाजूनी समोर गेल्यानंतर समोर टाउन हॉलकडे आपण जाऊ शकतो आणि त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे माझ्या मागे जर बघितलं तर ही समोर आपल्याला आता जी दिसते ही ह्या इमारतीमध्ये मँचेस्टर आर्ट गॅलरी आहे. आता आपण जवळ जाऊन ती मँचेस्टर आर्ट गॅलरी बघूयात. इंग्लंडमधल्या बऱ्याच शहरांमध्ये आपल्याला आधुनिकता आणि इतिहास यांचं कॉम्बिनेशन बघायला मिळतं. इथे आता तुम्ही बघू शकता डाव्या बाजूला माझ्या सगळ्या आधुनिक इमारती आहेत आणि त्याच्या समोरच उजव्या हाताला आर्ट गॅलरी आहे. या आर्ट गॅलरीमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश आहे. तिकीट सुद्धा काढावे लागत नाही.
आर्ट गॅलरीमध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला समोर असं दृश्य दिसतं. सुंदरपैकी सुशोभीकरण वरच्या बाजूनी केलेलं आपल्याला दिसतं आणि वरती छान छत आहे आणि चारी बाजूनी असं सुशोभीकरण केलेलं आहे. आत्ता जे आपण मँचेस्टर आर्ट गॅलरीमधली वरची दृश्य बघितली, तिथेच खाली हा माहिती फलक लावण्यात आलेला आहे. एकूण 3 मजल्यांवरती विविध गॅलरीज आहेत आणि त्याची नकाशा इथं दाखवलेला आहे. या गॅलरीजमध्ये जाऊन आपल्याला बघायचं असतं. आम्ही काही संपूर्ण तुम्हाला दाखवणार नाही आहोत. जे आम्हाला आवडेल ते फक्त तुम्हाला दाखवतो. आत्ता आलेल्या प्रचंड पावसामध्ये माझी पॅन्ट खालून पूर्ण ओली झाली आहे. बूटसुद्धा ओले झाले आहेत. पण आम्हाला हे मँचेस्टर बघायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचं आहे. त्याच्यापुढे हे काहीच नाही. प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी इथे दिव्यांग लोकांना जाण्यासाठी व्यवस्थित सोयी केलेल्या असतात. प्रत्येक ठिकाणी अशा लिफ्ट पण असतात. जरी ग्राउंड +1 असलं तरी अशा लिफ्ट सगळीकडे असतात. आता मी म्युझियममध्ये फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे. अशी वेगवेगळी चित्र भिंतींवरती पण लावलेली आहेत आणि आतमध्ये दालन आहे. खाली काचेचं फ्लोअरिंग केलेलं आहे आणि आतमध्ये दालन आहे. मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारची चित्र आहेत. फक्त एक तुम्हाला झलक मी दाखवेन. या अशा प्रकारची सगळीकडे चित्र लावलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची चित्र इथे काढलेली आहेत. त्यांची माहिती सुद्धा तिथे लिहिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळी चित्र इथे आहेत. अशा प्रकारची विशिष्ट काही शिल्प सुद्धा या म्युझियममध्ये ठेवलेली आहेत आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता अशी काही शिल्प आहेत आणि सगळ्याचे प्रत्येक शिल्पाची किंवा चित्राची माहिती त्याच्या शेजारच्या फलकावरती लिहिलेली आहे. असंच संपूर्ण गॅलरी आहे. असेच 2 मजले आपल्याला बघता येतात. आत्ता मी सध्या म्युझियमच्या पहिल्या मजल्यावरती आहे. असाच अजून एक मजला आहे. तिथेही वेगवेगळी दालनं आहेत आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची पेंटिंग्ज आपल्याला इथे बघायला मिळतात. मँचेस्टर आर्ट गॅलरी फ्लॅट हॉल टेक्स्टाईल्स अँड टेलटेल्स. टेक्स्टाईलच्या बद्दल इथे बरीच माहिती दिलेली आहे आणि काही टेक्स्टाईलचे नमुने सुद्धा इथे ठेवलेले आपल्याला दिसतात. एक जुना ग्रंथ आपल्याला ठेवलेला दिसतोय. अशा प्रकारे टेक्स्टाईलचे नमुने इथे ठेवलेले आहेत आणि समोर काही चित्र पण लावलेली आहेत. तुम्ही ते बघू शकता. कापूस, कापसापासून वस्त्र कसं निर्माण केलं गेलं आणि वेगवेगळे प्रकार त्याचे वेगवेगळ्या कालावधीमधले इथे ठेवलेले आहेत. ज्या लोकांना कलेमध्ये इंटरेस्ट असेल त्यांना हे म्युझियम बघायला किंवा आर्ट गॅलरी बघायला खूप आवडेल. मँचेस्टर आर्ट गॅलरीच्या दुसऱ्या मजल्याचं नूतनीकरणाचं काम चालू आहे, त्यामुळं दुसरा मजला बंद आहे. आम्हाला फक्त इथला ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर बघायला मिळाला. आता आपण पुढच्या स्पॉटला जाऊयात. या मँचेस्टर शहरामध्ये एक मोठं फुटबॉल मैदान सुद्धा आहे. जे फुटबॉल प्रेमी असतील ते फुटबॉल मैदान बघायला जातात किंवा जाऊ शकतात. दुसरी गोष्ट, इथे एक LGBTQ नावाचा एक स्पॉट आहे. LGBTQ स्क्वेअर नावाचा स्पॉट आहे, जिथे सगळे जगभरातले LGBTQ जमत असतात. वर्षातनं काहीतरी त्यांचे दिवस असतात, त्या दिवशी जमतात. असा एक विशेष स्पॉट आहे. आम्ही तोही बघायला जाणार नाही आहोत आणि फुटबॉल मैदानसुद्धा आम्ही बघायला जाणार नाही आहोत. आम्ही जे बघतोय ते आम्ही जसंच्या तसं तुम्हाला दाखवतो आहोत. आता आम्ही इथलं मँचेस्टर कॅथेड्रल बघायला निघालेलो आहोत. आज आमच्याबरोबर चिन्मय नाही आहे. चिन्मय ऑफिसला गेलेला आहे. आम्ही असं मॅप घेऊन फिरतो आहोत सगळीकडे. मँचेस्टरच्या गल्लीबोळातून फिरताना आनंद मिळतो आहे. जुनं आणि नवं यांचं कॉम्बिनेशन आम्हाला इथे बघायला मिळते. तुम्ही बघू शकता समोर. थोडंसं झूम करून दाखवतो. आधुनिक मँचेस्टर. आधुनिक मँचेस्टरमधल्या बिल्डिंग्स अशा आहेत आणि जुनं मँचेस्टर असं आहे. जशा लंडनमध्ये आपण ओपन बसेस बघितल्या होत्या तशाच ओपन बसेस इथे मँचेस्टरमध्ये सुद्धा आहेत. इंग्लंडमध्ये आम्हाला हे वैशिष्ट्य पाहायला मिळालं की 100 वर्ष 150 वर्ष जुन्या बिल्डिंग बाहेरून जशाच्या तशा ठेवल्या जातात. त्याच्या आतमधून बदल केले जातात किंवा खाली ग्राउंड फ्लोअरला दुकानं काढली जातात, नवीन आधुनिक दुकानं काढली जातात. परंतु बाह्यरूप मात्र इमारतींचं तसंच्या तसं जपलं जातं. मँचेस्टरमध्ये ऊन पडलेला असतो अथवा नसो, इथे गारवा मात्र सातत्याने जाणवत असतो, कारण थंड वारा सातत्याने वाहत असतो. आता पाऊस थांबलेला आहे, थोडंसं ऊन आलंय, तरी सुद्धा आम्हाला थंडी वाजते. आता ही आणखी एक जुनी इमारत पहा. खूप जुनी इमारत आहे आणि इथे रॉयल एक्सचेंज थिएटर बनवलेलं आहे. ही एक जुनी बिल्डिंग आहे. ह्या बाजूला आहे आधुनिक मँचेस्टर. तुम्ही इथे बघू शकता. मोठा LED चा फलक लावलेला आहे, त्याच्यावरती जाहिराती सुरू आहेत आणि आतमध्ये आहे सिटी सेंटर. कोण म्हणतं की फक्त भारतातच भिकारी असतात? इंग्लंडमध्ये आम्हाला ठिकठिकाणी असे अनेक भिकारी बघायला मिळाले. मँचेस्टरमधली आधुनिकता आणि इतिहास यांचा संगम अजून एका ठिकाणी आम्हाला बघायला मिळाला. तुम्ही इथे बघू शकता. ऐतिहासिक इमारत
आणि त्याच्या समोर असलेलं सगळं आधुनिक मँचेस्टर, त्याच्या पुढे धावणारी ट्राम. मँचेस्टरची आधुनिकता पहा. प्रीमियर इन नावाचं मल्टीस्टोरी हॉटेल इथे आहे आणि उजव्या बाजूला पण एक उंच इमारत दिसते आहे. हे आहे इथलं मँचेस्टर कॅथेड्रल. ही इमारत 13व्या शतकामध्ये बांधलेली इमारत आहे आणि अजूनही जशीच्या तशी त्यांनी जतन केलेली आहे. खूप छान वाटतंय. इंग्लंडमधल्या प्राचीन वास्तू बघायला खूप आनंद होतो आहे आणि बरं वाटतंय. आपण भारतातलं प्राचीन सौंदर्य नेहमीच बघतो, पण इंग्लंडमधलं सुद्धा प्राचीन सौंदर्य आज आपल्याला बघायला मिळतंय, त्याचा आनंद होतोय. आता आम्ही तुम्हाला मगाशी पाऊस म्हणत होतो ना, तो पाऊस बरोबर त्याच्याबरोबर गारा पण पडलेल्या होत्या. हे बघा, तुम्हाला पूजा दाखवतीये, गारा पडल्या आहेत इथे. खूप साऱ्या गारा आम्हाला इथे बघायला मिळाल्या. मँचेस्टर कॅथेड्रलची उजवी बाजू मी तुम्हाला खालपासून वरपर्यंत एकदा दाखवतो. ही उजवी बाजू आहे मँचेस्टर कॅथेड्रलची. 13व्या शतकातली ही इमारत आहे. आधुनिक मँचेस्टर म्हणजे इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण एखाद्या आधुनिक शहरामध्ये, हाँगकाँग किंवा सिंगापूर किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये आलेलो आहोत असं वाटतं. आणि त्याच्या समोरच बरोबर हे मँचेस्टर कॅथेड्रल आहे. आता मी तुम्हाला कॅथेड्रलची समोरची बाजू दाखवत आहे. हा दर्शनी भाग आहे कॅथेड्रलचा. अशी घड्याळ तुम्ही आत्तापर्यंतच्या आपल्या इंग्लंडच्या अनेक चलचित्रांमध्ये अनेक ठिकाणी बघितली असतील. ही यांची प्रथा आहे. आता आपण इथून आतमध्ये जाऊन बघूयात आतमध्ये काय आहे कॅथेड्रलमध्ये. अनेक पर्यटक इथे आलेले दिसत आहेत. जगभरातून पर्यटक इथे येत असतात. या कॅथेड्रलच्या प्रवेशद्वारावरती केलेलं 13व्या शतकातलं नक्षीकाम तुम्ही बघू शकता. हे सगळं 13व्या शतकात केलेलं नक्षीकाम आहे आणि अतिशय छान दिसतं आहे आणि हेच बघण्यासाठी इथे जगभरातून पर्यटक येत असतात. आता आम्ही कॅथेड्रलमध्ये प्रवेश करत आहोत. तुम्हाला दाखवतो फक्त समोर काय आहे. मला जोरात मोठ्या आवाजात बोलता येणार नाही. आम्ही आता कॅथेड्रलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि कॅथेड्रल असं दिसतं. ही सगळा चीनवरनं ग्रुप आलेला आहे हे सगळं बघायला. संपूर्ण लाकडी नक्षीकाम केलेलं दिसतंय आजूबाजूला आणि वरती पण लाकडी छत आहे. खूप छान. तुम्ही बघत राहा, आनंद घेत राहा इंग्लंडच्या सौंदर्याचा आणि वैभवाचा. त्या कालावधीमधल्या खिडक्यांच्या काचा अशा प्रकारे रंगवलेल्या असायच्या इथे. खूप सुंदर रंगीत काचा इथे काही खिडक्यांना लावलेल्या आहेत. बऱ्याचशा खिडक्या पांढऱ्या आहेत, पण काही खिडक्या मात्र रंगवलेल्या आहेत किंवा रंगीत काचा त्याला लावलेल्या आहेत. आणि हे सगळं आहे मँचेस्टर कॅथेड्रल. हे त्याचं आतलं दृश्य. अजून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं दिसतं. तुम्ही बघत राहा आणि आनंद घेत राहा. इथे अशा काही पाट्या लावलेल्या आहेत की 1800 काहीतरी साली इथे मोठमोठ्या लोकांना दफन केलेलं आहे. पूर्ण संगमरवरामध्ये बनवलेल्या या 2 मूर्ती इथे ठेवलेल्या आहेत. बहुतेक हा बालक बायबलमधलं काहीतरी दाखवतो आहे. आणखी 2 पुतळे उजव्या हाताला ठेवलेले आहेत. इथे एक अर्ध पुतळा आहे, एक पूर्ण पुतळा आहे आणि हा एक पुतळा इथे झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे. सेलिब्रेटिंग 600 इयर्स ऑफ मँचेस्टर कॅथेड्रल. इथे असे काही विशिष्ट लोकांचे फोटोसुद्धा लावलेले आहेत. एलिझाबेथ आणि पोप जॉन पॉल, आपले एक सरदारजीसुद्धा दिसत आहेत. असे विविध जगभरातल्या मोठमोठ्या लोकांनी ज्यांनी इथे भेटी दिल्या त्यांचे फोटो इथे लावलेले आहेत. कॅथेड्रलमधून बाहेर जाताना आपल्याला असं दृश्य दिसतं. आता आपलं हे मँचेस्टर कॅथेड्रल बघून झालेलं आहे. आपण आता जॉन रेऑल्स लायब्ररी बघायला जाणार आहोत.
आत्ता जे आपण मँचेस्टर कॅथेड्रल बघितलं त्याच्यासमोर आम्हाला ही अतिशय घाणेरडी नदी पाहायला मिळाली. म्हणजे इंग्लंडमध्ये सुद्धा अशी घाण आहे. आम्ही जसं इंग्लंड बघतोय तसंच इंग्लंड आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. आम्हाला जे जे दिसतंय ते आम्ही ज्या क्रमाने बघतोय त्या क्रमाने आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. चांगलंही दाखवत आहोत, वाईटही दाखवत आहोत, जुनंही दाखवत आहोत आणि नवंही दाखवत आहोत. आशा करतो की तुम्हाला हे सगळं आवडत असेल आम्ही जे तुम्हाला दाखवतो आहे ते. आणि इथे आपले गांधीबाबा पण आहेत. मँचेस्टरमध्ये तुम्ही जर बघितलं तर हे आपण कॅथेड्रल आत्ता बघितलं होतं, त्याच्या बाजूलाच आम्हाला मोहनदास करमचंद गांधींचा पुतळा बघायला मिळाला. मोहनदास करमचंद गांधी हे कॅथेड्रल आपण बघितलं होतं आणि त्याच्या मागच्या बाजूलाच कुठेतरी ती जॉन रेलँड्स लायब्ररी आहे, ती आम्ही बघायला चाललेलो आहोत. ह्या जॉन रेलँड्स लायब्ररीमध्ये हॅरी पॉटरचं शूटिंग झालेलं होतं, त्यामुळे ती जास्त प्रसिद्ध झाली. ती लायब्ररी बघायला आम्ही आता निघालेलो आहोत. आत्ता जे आपण कॅथेड्रल बघितलं त्याच्या मागच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला आधुनिक मँचेस्टर बघायला मिळतं. हे आहे आधुनिक मँचेस्टर आणि इकडून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला ती लायब्ररी लागणार आहे. आत्ता आपल्याला जे पटलावरती दिसतं आहे नॅशनल फुटबॉल म्युझियम, इथं सुद्धा जगभरातले फुटबॉल प्रेमी लोक येत असतात आणि बरेचसे पर्यटक हे म्युझियम बघायला सुद्धा जातात. आत्ता हे आपण कॅथेड्रल बघितलं होतं, त्याच्या डाव्या बाजूलाच आम्हाला लायब्ररी दाखवत होतं म्हणून आम्ही इकडे आलो होतो. तर इथे आम्हाला एक फलक लावलेला दिसला. आता ही समोर छोटीशी बाग निर्माण केलेली दिसते तुम्हाला. हा जो हिरवा फलक आहे, या हिरव्या फलकावरती असं लिहिलेलं आहे की 2017 साली ह्या ठिकाणी अतिरेक्यांचा हल्ला झाला होता आणि त्यामध्ये काही लोकांनी आपले प्राण गमावले होते. त्यांची नावं इथे लिहिलेली आहेत आणि त्याचा फलक इथे लावलेला आहे आणि त्या लोकांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथे ही छोटीशी बाग निर्माण केलेली आहे, अतिरेकी हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या लोकांच्या स्मृतिप्रित्यर्थ. आता आम्हाला मॅप इथे घेऊन आलाय जॉन रेयाल्स लायब्ररी म्हणून. हे समोर काहीतरी जुन्या इंग्लिशमध्ये काहीतरी लिहिलंय, म्हणजे आपल्याला जसं 700 वर्षापूर्वीचं मराठी वाचता येत नाही तसं हे 700 वर्षापूर्वीचं इंग्रजीमध्ये इथे काहीतरी लिहिलंय. बहुतेक हीच जॉन रेयाल्स लायब्ररी असावी. हॅरी पॉटर जर तुम्ही बघितलं असेल तर त्या हॅरी पॉटरमध्ये इथलं कुठलं शूटिंग झालेलं तुम्हाला आठवतंय का, आम्हाला प्लीज सांगा. कॉमेंटमध्ये लिहून कळवा. ह्या परिसरामधलं, ह्या कॅथेड्रलमधलं किंवा ह्या लायब्ररी, आम्हाला तर हीच लायब्ररी वाटते आहे. ह्या परिसरातलं कुठं शूटिंग तुम्ही हॅरी पॉटरमध्ये बघितलेलं आहे का, टिप्पणी करून लिहा. या कॅथेड्रलच्या परिसरातच आम्हाला ही पॅलेटाईन बिल्डिंग बघायला मिळाली. ही पण एक ऐतिहासिक बिल्डिंग दिसते आहे. सरतेशेवटी आम्हाला काही ती लायब्ररी सापडली नाही आणि जोरदार पाऊस पुन्हा एकदा आलेला आहे. तुम्ही बघू शकता आत्ता आम्हाला काही काही ठिकाणी, आता तुम्हाला समोर पांढरं जे दिसतंय ना, तिथे समोर फुटपाथवरती जे पांढरं दिसतंय तो बर्फ साठलेला आहे. एवढा थंड वारा आहे आणि इथलं टेम्परेचर पण खूप कमी आहे, तापमान. त्यामुळं रस्त्यावरती मगाशी पडलेल्या गारा आणि काही ठिकाणी असा साठलेला बर्फ सुद्धा आम्हाला दिसतो आहे. मी तुम्हाला बर्फ थोडासा झूम करून दाखवतो. हा आत्ता तुम्हाला जो पटलावर दिसतोय हा बर्फ आहे. जॉन रेलँड्स लायब्ररीचं आम्हाला स्थान गुगल मॅप्सने चुकीचं दाखवलं होतं, पण आता आम्ही थोडीशी चौकशी केल्यावर आम्हाला योग्य मार्ग मिळालेला आहे. आता आम्ही रेलँड्स लायब्ररीच्या दिशेने जात आहोत. इंग्लंडमधील सर्व शहरांमध्ये आपल्याला अशा सायकली भाड्याने मिळतात. या ॲपवरनं बुक करता येतात आणि अशा सायकली सगळीकडे मिळतात आपल्याला. आता आपल्याला जी पटलावर दिसते आहे ही जॉन रेलँड्स लायब्ररी आहे. इथे हॅरी पॉटरचं शूटिंग झालं होतं असं म्हणतात. बघूया आतमध्ये जाऊन. ही द जॉन रेलँड्स लायब्ररी आहे. ही बघायला पण जगभरातून पर्यटक येत असतात. मी तुम्हाला मार्गाच्या पलीकडे जाऊन एकदा समोरनं दाखवतो. आता तुम्ही बघत आहात जॉन रेलँड्स लायब्ररी, जी अतिशय पुरातन वास्तू आहे, प्राचीन किंवा ऐतिहासिक वास्तू आहे मँचेस्टरमधली. ही त्या लायब्ररीची उजवी बाजू आहे आणि बहुतेक इकडून आतमध्ये प्रवेश करायला मार्ग आहे, आम्ही शोधतो आहोत. आज जो इथे जोरात पाऊस पडला त्या पावसामुळे या लायब्ररीमध्ये पण पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की लायब्ररीचं आतमधनं साफसफाईचं काम चालू आहे, त्यामुळे पर्यटकांना आज प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे आम्हाला ह्या लायब्ररीमध्ये आत जाता आलं नाही, त्याबद्दल क्षमस्व. इंग्लंडमध्ये आणि लंडनमध्ये सायकल्स खूप चोरीला जातात, म्हणून अशा पद्धतीने कडक चोख व्यवस्था करावी लागते. आमच्या चिन्मयची पण एक सायकल इथून चोरीला गेलेली आहे. तर दर्शक हो, इंग्लंडमधलं आणखी एक शहर ज्याचं नाव आहे मँचेस्टर, हे सुंदर शहर आज आपण बघितलं. या ठिकाणी जे काय आम्ही बघितलं ते सर्व काही तुम्हाला आम्ही दाखवलेलं आहे. आपल्या नेहमीच्या 2 विनंत्या तर तुम्हाला असतातच की आमच्या ह्या इंग्लंड प्रवासासाठी आम्ही आमच्या वाहिनीवरती इंग्लंड नावाची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला
आम्ही इंग्लंडमध्ये जेवढं काही बघितलं ते सर्व काही बघायला मिळणार आहे. त्यामुळे त्या इंग्लंड नावाच्या प्लेलिस्टचा आमच्या अवश्य लाभ घ्या ही तुम्हाला विनंती आहे. आमची दुसरी विनंती तुम्हाला नेहमीची असतेच की आमच्या प्रत्येक चलचित्राला कृपया लाईक करत जा. एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला आवर्जून करत जा. त्याचा आम्हाला खूप लाभ होतो. आमची चलचित्र ऑटोमॅटिकली अधिकाधिक लोकांपर्यंत त्याचा पोहोचण्यासाठी उपयोग होतो. आमची चलचित्र अधिकाधिक लोकांना शेअरसुद्धा करत जा. आणि आमचे चलचित्र जर तुम्ही ॲटोप्लेवरती बघत असाल, आपल्या संपूर्ण स्वदेशी ॲटोप्लेवरती बघत असाल तर आमच्या वाहिनीला तिथे फॉलो करा. आणि जर तुम्ही हे चलचित्र अमेरिकन यूट्यूबवर बघत असाल तर आमच्या वाहिनीला सबस्क्राईब करा ही हृदयपूर्वक प्रार्थना आहे. चला तर मग पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.